नमस्कार मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण डिमांड पुल फॅक्टर्स हे बघितले, महागाई वाढवणारे, राईट. आता आपल्याला पुढचं कारण बघायचं ते म्हणजे खर्च दाब प्रेरित कारणे. पण इंग्लिश तुम्ही लक्षात ठेवायचं. इंग्लिश काय? कॉस्ट पुश इन्फ्लेशन. आधी आपण जे पाहिले ते कोणते होते? डिमांड पुल. ओके, सो डिमांड हा शब्द होता, त्याच्या जागेवर आता कॉस्ट आला आणि पुल या शब्दाच्या जागेवर पुश आला. पुश म्हणजे दाब देणे, ढकलणे. ओके, पुश. आणि कॉस्ट, कॉस्ट म्हणजे काय? कॉस्ट म्हणजे बेसिकली उत्पादन खर्च. कुठलीही गोष्ट जी असते ती गोष्ट तयार करण्यासाठी, तिचं उत्पादन करण्यासाठी लागणारा खर्च, त्याला आपण कॉस्ट म्हणतो, उत्पादन खर्च म्हणतो. ओके, सो किंवा खर्च म्हणतो. सो खर्चाच्या दाबामुळे निर्माण होणारी महागाई म्हणजे खर्च दाब प्रेरित महागाई किंवा खर्च दाब प्रेरित कारणे किंवा खर्च दाब प्रेरित चलनवाढ. ओके, इंग्लिश शब्द कॉस्ट पुश इन्फ्लेशन. जर काही कारणांनी उत्पादित मालाच्या किंवा सेवांच्या किमतीत वाढ होते म्हणजे असे घटक किमतीला वर किंवा पुढे ढकलतात. म्हणजे समजा आपण साखर आहे, काही कारणाने समजा साखर उत्पादनामध्ये लागणारा जो पैसा आहे, जी कॉस्ट आहे, जो खर्च आहे, तो जर वाढला, समजा ऊसच महाग झाला किंवा ऊसापासून साखर तयार करताना जी वेगवेगळी रसायनं लागतात त्या रसायनांच्या किमतीमध्ये वाढ झाली, अशा कोणत्याही कारणाने जर साखरेच्या उत्पादन खर्चात वाढ झाली तर काय होईल? साहजिकच समजा काल 1 किलो साखर तयार करायला 100 रुपये लागत असतील आणि आज जर त्याला 200 रुपये लागायला लागले तर साहजिक साखरेची किंमत वाढेलच बाजारामध्ये. कारण शेवटी नफा तोच ठेवून किंवा किमान ना नफा ना तोटा तत्वावर का विकायची असे ना तरी सुद्धा साखरेची किंमत वाढवावीच लागेल, कारण मूळ त्याच्या उत्पादन खर्चामध्येच वाढ झाली, राईट. ओके, सो अशा पद्धतीने हे जे फॅक्टर असतात कॉस्ट पुश फॅक्टर, हे काय करतात? किमतीला वर ढकलतात, म्हणजे पुश करतात. म्हणून याला कॉस्ट पुश इन्फ्लेशन असं आपण म्हणतो, राईट. ओके, सो मेनली काय होतं की कच्च्या मालाच्या किमती वाढतात. कच्च्या मालाच्या किमती वाढल्या तर उत्पादन खर्च वाढतो, त्यामुळे उद्योगधंदे त्यांचं उत्पादन कमी करतात आणि किमती वाढवून आपला नफा आहे तेवढा ठेवण्याचा प्रयत्न करतात. ठीक आहे. ओके, समजा असं झालं की 100 रुपये एखादी वस्तू तयार करायला काल 100 रुपये लागत होते, आज 200 रुपये लागत असतील, तर काय करावं लागेल की पहिला मुद्दा म्हणजे की वस्तूंच्या किमती वाढवाव्याच लागतील. कारण मला समजा मी काल 100 रुपये मला उत्पादन खर्च लागत होता आणि मी 150 मध्ये विकत होतो, 50 रुपये मला नफा राहत होता. आज त्याची जर उत्पादन खर्चच 200 रुपये झाला तर मला 200च्या वरच किंमत ठेवावी लागेल, तरच मला काहीतरी नफा राहील. त्याच्यामुळे काय करतं की उद्योजक काय करतात की उत्पादन कमी करतात आणि किमती वाढवतात. ओके, राईट. परिणामी वस्तूंच्या किमती वाढून एकूण महागाई वाढते. ओके, ठीक. आता याची कारणं काय, म्हणजे कॉस्ट पुश इन्फ्लेशन हे कशामुळे घडू शकतं? एक म्हणजे कच्च्या मालाच्या किमतीमध्ये झालेली वाढ. आता कच्च्या मालाच्या किमतींमध्ये वेगवेगळ्या कारणांनी वाढ घडून येऊ शकते. एखादं नैसर्गिक संकट, समजा काहीतरी ऊसावर सगळीकडे रोगच पडला आणि त्यामुळे ऊसाचं उत्पादनच झालं नाही व्यवस्थित, त्यामुळे ऊस महाग विकला जाणार. म्हणजे साखर कारखान्यांना ऊस हा कच्चा माल आहे त्याचा हे वाढलं. समजा सोयाबीन असेल, सोयाबीनचे भाव काही कारणाने वाढले तर सोयाबीन तेलाच्या उत्पादनाचे भाव वाढतील. अशा पद्धतीने कुठलाही कच्चा माल हा नैसर्गिक संकटामुळे त्याची किंमत वाढू शकते. युद्ध, समजा आता युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे, आखाती देशांमध्ये इस्रायल आणि अरब देशांमध्ये युद्ध सुरू आहे, तिथून जो येणारा माल आहे कच्चा माल, समजा आपल्याला एखादी गोष्ट तयार करण्यासाठी कच्चा माल लागतो, युक्रेनमधनं येणारा माल लागत असेल, युद्धामुळे जर तिथं माल येणं बंद झालं आणि आपल्याला दुसरीकडनं घ्यावं लागलं किंवा जास्त, तर दुसरे देश त्या मालाच्या किमती वाढवतील, म्हणजे आपला आयात खर्च वाढेल, म्हणजे आपला उत्पादन खर्च वाढेल. सो युद्धांमुळे सुद्धा हे होतं. देशादेशांमधला तणाव यासारख्या कारणांमुळे कच्च्या मालाच्या किमती वाढला तर उत्पादन खर्चामध्ये म्हणजेच कॉस्टमध्ये वाढ होते आणि म्हणून कॉस्ट पुश होते.
खाडी देशांचं आपण उदाहरण दिलं. खाडी देश म्हणजे गल्फ कंट्रीज, म्हणजे इराण, इराक, कुवेत, सौदी अरेबिया, दुबई, आणि मध्य पूर्वेतले देश म्हणजे इस्रायल, सिरिया, लेबनान, इजिप्त वगैरे वगैरे. ओके, पॅलेस्टीन. ओके, याच्या पूर्वी 2 मोठे ऑइल शॉक हे फार प्रसिद्ध 1970 मध्ये. 1970च्या दशकामध्ये पहिला ऑइल शॉक बसला होता, किंवा म्हणजे तेल धक्का, तो 1973 मध्ये. 1973 मध्ये योम किपूर युद्ध झालं होतं. योम किपूर युद्ध. योम किपूर ही इस्रायलांच्या दृष्टीने किंवा ख्रिश्चनांच्या दृष्टीने एक महत्त्वाचा सण असतो. आणि त्याचवेळी 1973 मध्ये त्याच दिवशी रमादान हा मुस्लिमांचा पण महत्त्वाचा हे होता. आणि त्यावेळी एका युद्धाला सुरुवात झाली होती, अरब आणि इस्रायल यांच्यामधल्या युद्धाला. तर या युद्धाच्या दरम्यान जे ओपेक कंट्रीज आहेत, म्हणजे ऑइल प्रोड्युसिंग कंट्रीज आहेत, त्यांची ओपेक संघटना जी आहे, या ओपेक संघटनेने कच्च्या खनिज तेलाचं उत्पादन कमी केलं होतं. त्याच्यामुळे त्याचे बॅरलचे, म्हणजे ते खनिज तेलाचं जे बॅरल असतं त्याचे भाव दुपटीपेक्षा, मला वाटतं चौपटीपेक्षा जास्त वाढले होते. आणि एकदा का कच्च्या तेलाचे, खनिज तेलाचे भाव वाढले की अर्थव्यवस्थेतल्या सगळ्याच वस्तूंचे भाव वाढतात. कारण खनिज तेल हे अनेक वस्तूंसाठी कच्चा माल तर असतंच, पण वाहतुकीसाठी, प्रत्येक वस्तूच्या वाहतुकीसाठी हे खनिज तेल वापरलं जातं. म्हणजे पेट्रोल असेल, डिझेल असेल. त्याच्यामुळे भाजीपाल्यापासून तर मोबाईलपर्यंत, टीव्हीपर्यंत सगळ्यांचेच भाव वाढतात. सो 1973 मध्ये योम किपूर युद्ध, त्यावेळी हे भाव वाढले होते. याला पहिला ऑइल धक्का म्हटला जातो. आणि पुन्हा 1979 मध्ये इराणमध्ये क्रांती झाली होती, इस्लामिक क्रांती. त्यावेळी सुद्धा अशा पद्धतीने तेलाच्या किमती प्रचंड वाढल्या होत्या. तो दुसरा तेल धक्का. ओके, आणि आत्ता सुद्धा आपण ज्यावेळी बोलतो आहोत, ऑक्टोबर 2024 मध्ये इस्रायल, पॅलेस्टाईन, लेबनान, त्यानंतर इराण यांच्यामध्ये जो संघर्ष चाललेला आहे, जर भविष्यामध्ये इराण आणि इस्रायल यांच्यामध्ये पूर्ण स्तराचं युद्ध पेटलं तर 100% कच्च्या तेलाच्या किमती वाढू शकतात आणि प्रचंड महागाई सुद्धा वाढू शकते. ओके, सो अशा पद्धतीने ही नैसर्गिक संकटांच्या व्यतिरिक्त मानवनिर्मित संकट, युद्ध, देशादेशांमधला तणाव, याच्याने सुद्धा कच्च्या मालाच्या किमती वाढतात. ओला दुष्काळ किंवा कोरडा दुष्काळ किंवा अनपेक्षित रोगराई याच्यामुळे जर आता मी इथे एक्झाम्पल सोयाबीन मधून घेतलेलं आहे. आपण सॅम्पल म्हणून सोयाबीन घेऊ शकतो, साखर घेऊ ऊस घेऊ शकतो, बटाटे, टमाटे, कांदे, काही घेऊ शकतो. तर या दुष्काळामुळे किंवा रोगराईमुळे जर यांचा पुरवठा कमी झाला तर त्यांच्या किमती वाढतात. त्यांच्या किमती वाढल्या म्हणजे त्याच्यावर आधारित त्याचा वापर करून ज्या ज्या वस्तू तयार होतात त्या सगळ्यांच्याच किमती वाढतात. ओके, दुसरं एक रिझन म्हणजे पायाभूत सुविधांची कमतरता. बघा की कुठल्याही अर्थव्यवस्थेमध्ये पायाभूत सुविधा म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटीज, की ज्याच्यामध्ये रस्ते, स्वस्त आणि कार्यक्षम वाहतूक व्यवस्था, साठवणुकीच्या सुविधा यांचा जर अभाव असेल, म्हणजेच या पायाभूत सुविधांचा अभाव असेल, तर त्याच्यामुळे सुद्धा उत्पादन खर्च वाढतो आणि त्याच्यामुळे किंमत पातळी देखील वाढते. बघा, प्रत्येक ठिकाणी आपण उत्पादन खर्चाचीच गोष्ट करतो आहे, म्हणजेच कॉस्टची गोष्ट करतो. इथे आपण डिमांड सप्लायची जास्त गोष्टच करत नाही. कॉस्ट, उत्पादन खर्च. काही कारणाने उत्पादनात जर घट झाली, ओके, समजा कच्च्या मालाचा पुरवठा अपुरा असेल तर काय होतं, उत्पादन ज्यावेळी घटतं, कच्च्या मालाचा पुरवठा नसेल किंवा काहीतरी लेबरचे प्रॉब्लेम चालू असतील, काही कारणाने जर उत्पादन कमी झालं, समजा एखादा कारखाना आहे, त्या कारखान्याची क्षमता आहे दिवसाला 100 टन, एखादी वस्तू 100 टन तयार करण्याची. जर काही कारणाने उत्पादनात घट झाली, जर 50 टन उत्पादन होत असेल, तर काय होतं माहिती आहे का, की बाकीचे जे कारखाना चालवण्यासाठी लागणारे खर्च असतात ते तसेच तसे राहतात. लक्षात आलं? म्हणजे 100 टन तयार करण्यासाठी जेवढे बाकीचे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह खर्च लागत असतील, सुपरवायझर, वर्कर, इलेक्ट्रिसिटी, अमुक ढमुक, जर हा 100 टनावरनं 50 टन उत्पादन झालं, म्हणजे उत्पादनात घट झालं, तरी सुद्धा असं होत नाही की सगळे खर्च निम्मे झाले. असं लगेच आज 50% उत्पादन, 50 टन उत्पादन करायचं आहे म्हणजे अर्ध्या कामगारांना, अर्ध्या सुपरवायझरला, अर्ध्या मनुष्यबळाला घरी पाठवून दिला, असं होत नाही. राईट?
कोरोनाच्या काळामध्ये अनेक कारखाने बंद होते, तर याचा अर्थ असा नव्हता की सगळ्याच कामगारांना आणि सुपरवायझरला घरी पाठवून दिलं. त्यांना बऱ्याचदा उद्योग आपला सामाजिक बांधिलकीचा भाग म्हणून त्यांना घरी बसून पगार पण देत होते. थोडक्यात काय की उत्पादन कमी झालं म्हणजे लगेचच्या लगेच सगळे खर्च कमी होत नाही, उलट कमी उत्पादन आणि खर्च तेवढाच, याच्यामुळे किमती वाढतात. ओके, सो उत्पादनात घट याच्यामुळे काय होतं की पूर्ण क्षमता वापरली जात नाही, खर्च तेवढेच्या तेवढेच राहतात आणि त्यामुळे वस्तूंचा उत्पादन खर्च वाढतो. उत्पादन खर्च वाढला म्हणजे वस्तूंच्या किमती वाढतात. अविकसित उद्योग, समजा उद्योगामध्ये आधुनिक तंत्रज्ञान नसेल, उद्योगांमध्ये कमी कार्यक्षमता असेल, कुशल मनुष्यबळ नसेल, तर त्याच्यामुळे सुद्धा उत्पादन खर्च हा जास्त राहतो. बघा, स्वातंत्र्यापूर्वी आपण बघितलं की ज्यावेळी इंग्लंडमध्ये यंत्रमागाच्या साहाय्याने कापड तयार करण्याची टेक्नॉलॉजी विकसित झाली, तर आशियातल्या, भारतासहित आशियातले अनेक जे हातमाग होते, हाताने चालवल्या जाणाऱ्या मशीनवर किंवा हाताने तयार केल्या जाणारे वस्त्र, हा उद्योग नामशेष झाला. याचं कारण काय की कलाकुसर कितीही असली तरी सुद्धा काही साड्या अशा असतात की ज्या एक महिन्यात एक साडी फक्त तयार व्हायची, आणि तिकडे मँचेस्टरमध्ये, इंग्लंडमध्ये एका तासामध्ये 100 साड्या तयार होऊन जायच्या. सो त्यांना कमी खर्चामध्ये जास्त साड्या बनवणार, ते आपल्या इथे जास्त खर्चामध्ये कमी साड्या बनवणार. आणि इतर कापड घेऊन घ्या तुम्ही, काही घेऊन घ्या. म्हणजे काय की अविकसित उद्योग जर असतील, कुशल मनुष्यबळ नसेल, आधुनिक तंत्रज्ञान नसेल, कमी कार्यक्षमता असेल, तर किमती जास्त राहतात. म्हणून मग काय व्हायचं की आशियातले जे कापड उद्योजक होते, कापड कारागीर होते, त्यांना त्यांच्या कापडाची किंमत जास्त होती, आणि मँचेस्टरमध्ये जो माल तयार व्हायचा तो मात्र अतिशय स्वस्त तयार व्हायचा. सो व्हायचं काय की भारतातला माल किंवा आशियातला माल हा महाग आणि मँचेस्टरमधला माल स्वस्त, आणि त्याच्यामुळे मँचेस्टरमधला माल जास्त विकला जायचा, आणि भारतीय आणि आशियातले कापड उद्योग त्याच्यामुळे नष्ट झाले. सो थोडक्यात काय की जर अविकसित उद्योग असतील, तंत्रज्ञान जुनाट असेल, कुशल मनुष्यबळ नसेल, तर किमती जास्त ठेवाव्या लागतात. पुढे औद्योगिक कलह. जर औद्योगिक कलह असतील, लेबर प्रॉब्लेम्स असतील, वारंवार टाळेबंदी होत असेल, संप होत असतील, तर त्याच्यामुळे काय होतं की सारखा उद्योग हा डिसरप्ट होत राहतो, सलगपणे प्रोडक्शन होत नाही, आणि त्याच्यामुळे काय होतं की मशीन बंद ठेवाव्या लागतात, पुन्हा चालू झाल्या वगैरे वगैरे, त्याच्याने उत्पादन खर्च वाढतो. उत्पादन खर्च वाढला म्हणजे वस्तूंच्या किमती वाढतात. राईट, ओके. साठेबाजी आणि सट्टेबाजी. साठेबाजी आणि सट्टेबाजी हे ॲक्च्युली एकमेकांशी रिलेटेडच आहेत. साठेबाजी म्हणजे काय की ज्यावेळी बाजारात माल येतो, खूप जास्त प्रमाणात येतो, त्यावेळी ज्यांच्याकडे कॅपिटल असतं म्हणजे पैसे असतात, ते काय करतात, ज्यावेळी अचानक बाजारामध्ये माल येतो त्यावेळी तो स्वस्त असतो. कारण काय की एकदम पुरवठा जास्त होतो, पुरवठा जास्त झाला म्हणजे याला आपण ढेसर झाली असं म्हणतो ना आपल्या खेड्याकडच्या भाषेमध्ये, त्यावेळी भाव पाडले जातात. कारण एकाच वेळी समजा टमाटे बाजारात आले तर ते टमाटे आयदर शेतकऱ्याला विकावे लागतात, जो भाव मिळेल त्याच्यात विकावे लागतात, कारण त्याच्याकडे साठवणुकीच्या सोयी नसतात. मग काय, व्यापाऱ्यांनी समजा भाव पाडून माल मागितला, आता 1000 शेतकरी विकणारे आहेत, तर अनेक शेतकरी असे असतात की त्यांच्याकडे साठवणुकीच्या सोयी नसतात, त्यांच्याकडे पैसा नसतो, त्यामुळे ते आहे त्या भावाला विकून टाकतात. अशा वेळी हा माल विकत घेतला जातो, आणि मग ज्यांच्याकडे पैसे असतात ते मोठमोठे गोदामं घेऊन ते काही काळापुरते साठवून ठेवतात. मी टमाट्याचं एक्झाम्पल जाऊ द्या, इतर अनेक सोयाबीनमध्ये होतं, इतर डाळींमध्ये होतं, कापसामध्ये होतं. सो त्यावेळी साठवून ठेवतात, आणि नंतर ज्यावेळी तो सीझन चालला जातो त्या पिकाचा, सीझन गेल्यानंतर ज्यावेळी शेतांमधनं माल येणार नसतो त्यावेळी तो माल विकायला काढतात. सो साठेबाजी आणि सट्टेबाजी, ज्यावेळी तो विकायला काढतात त्यावेळी बाजारात दुसरीकडनं शेतांमधनं माल येत नाही, त्याच्यामुळे पुरवठा कमी असतो, पुरवठा कमी असल्यामुळे ते जास्त किमतीमध्ये विकले जातात. अशा पद्धतीने साठेबाजी आणि सट्टेबाजीमुळे कृत्रिम पद्धतीने भाव वाढतात. ओके ओके. अप्रत्यक्ष करांमध्ये वाढ. आता तुम्हाला माहिती आहे की अप्रत्यक्ष कर हे कसे कर असतात की जे अल्टिमेटली ग्राहकाकडून वसूल केले जातात. अप्रत्यक्ष कर म्हणजे इनडायरेक्ट टॅक्सेस. सो एखादी वस्तू असेल त्याच्यावरचा GST हा एक प्रकारचा अप्रत्यक्ष कर झाला. समजा एखाद्या मालावर पूर्वी 18% GST होता, तर ज्या मालाची किंमत 100 रुपये असेल प्रॉफिट वगैरे धरून, त्याच्यावर 18 रुपये GST असेल, तर
जीएसटी तो व्यापारी भरतो किंवा उत्पादक भरतो, पण वसूल कोणाकडनं करतो? ग्राहकाकडनं करतो. तो काय करतो? बिल देताना 100 रुपये त्याची किंमत आणि 18 रुपये जीएसटी असं करून 118 रुपये आपल्याकडनं घेतो आणि आपल्याकडनं घेतलेले 18 रुपये सरकारमध्ये जमा करतो. म्हणजे अल्टिमेटली ग्राहकाकडनं जातात ते 18 रुपये. उद्या समजा 18च्या जागेवर 25% जीएसटी झाला, तर तेच 100 रुपये आता काय होतील? त्याचं बिल कितीचं बनेल? 125 रुपयाचं बनेल. म्हणजे अप्रत्यक्ष करामध्ये वाढ झाली की ते अप्रत्यक्ष कर कशामध्ये ॲड केले जातात? वस्तूच्या किमतीत ॲड केले जातात, ग्राहकाकडनं वसूल केले जातात आणि त्याच्यामुळे अप्रत्यक्ष करांमध्ये वाढ झाली की ओव्हरऑल किमतींमध्ये सुद्धा वाढ होते. ठीक आहे, ओके. इम्पोर्टेड इन्फ्लेशन अँड एक्सचेंज रेट ही एक कन्सेप्ट आहे. मी मुद्दाम इंग्लिशमध्ये ठेवलेलं आहे. इम्पोर्टेड इन्फ्लेशन म्हणजे आयात केलेली चलनवाढ. म्हणजे काय? बघा, एक्सचेंज रेट म्हणजे काय? समजा रुपये आणि डॉलरचा एक्सचेंज रेट म्हणजे काय की आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये किती रुपये दिल्यावर $1 मिळतो, याला एक्सचेंज रेट म्हणतो. समजा आपण एक थेरॉटिकल भाग म्हणून असं समजलं की 100 रुपये दिल्यावर $1 मिळतो, असं समजू आपण. 100 रुपये दिल्यावर $1 मिळतो. महाग काय आहे याच्यामध्ये? रुपया महाग आहे का डॉलर महाग आहे? आपल्याला असं वाटेल, काही ज्यांना माहीत नाही त्यांना, की अरे रुपया महाग आहे, 100 येते ते दिसतात म्हणून. नो, आपल्या 100 असं इमॅजिन करा की आपल्या 100 पहिलवानांना त्यांचा एकच पहिलवान पुरा ठरतो. मग हा स्ट्रॉंग का हा स्ट्रॉंग? हा स्ट्रॉंग. कारण आपले जेव्हा 100 एकत्र येतात आपल्या 100रांना तो एकटाच पुरून उरतो, म्हणजे हा स्ट्रॉंग. थोडक्यात एक्सचेंज रेटमध्ये एक लक्षात ठेवायचं, जो आकडा मोठा म्हणजे हे जे इक्वेशन असतं ना, असं इतके रुपये बरोबर इतका डॉलर किंवा कुठलंही चलन असू शकतं, जो मोठा तो वीक, तो कमकुवत आणि जो छोटा तो स्ट्रॉंग. ओके, राईट. आता बघा, डिक्रीज इन द व्हॅल्यू ऑफ डोमेस्टिक करन्सी म्हणजे समजा की कालपर्यंत 100 रुपये बरोबर $1 होता. ओके, 100 रुपये बरोबर $1 होता आणि आज समजा रुपया वीक झाला. असं झालं की आता काहीतरी डेव्हलपमेंट झालं ना, तर 200 रुपयाला $1 मिळतोय फक्त. आता याच्याने काय होईल? दोन गोष्टी होतात. समजा मी एखादी गोष्ट अमेरिकेतनं आयात करत असेल, ठीक आहे, म्हणजे मी डायरेक्ट वस्तू आयात करत असेल विकत घेण्यासाठी, माझ्या पर्सनल विकत घेण्यासाठी, किंवा माझा एखादा उद्योग आहे की त्याच्यात मी ती वस्तू वापरतो. ओके, तर काय होईल? आता अमेरिकेमध्ये जे पेमेंट द्यावं लागतं ते डॉलरमध्ये द्यावं लागतं, करेक्ट? समजा मी जी वस्तू मी आयात करायचो ती $1ची आहे. ओके, काल मला ती वस्तू आयात करण्यासाठी $1 द्यायचे असायचे. किती रुपये द्यावे लागायचे? 100 रुपये. म्हणजे मी RBI मध्ये जाणार, 100 रुपये देणार, त्याच्या बदल्यात मला $1 मिळणार. तो $1 मी अमेरिकेवाल्याला देणार आणि ती वस्तू घेणार. आता सडनली काय होतंय की ती वस्तू $1ची आहे अमेरिकेमधली, पण एक्सचेंज रेट विनिमय दरमध्ये काय झालं की माझा रुपया वीक झाला. आता मला $1 घ्यायला 200 रुपये द्यावे लागतात. त्या वस्तूचे भाव वाढले नाहीत अमेरिकेतल्या वस्तूचे, रुपया वीक झाला. ओके, मग आता मला काय करावं लागेल? ते $1 अमेरिकेवाल्याला द्यायचे आहेत मला आता 200 रुपये RBIला द्यावे लागतील. 200 रुपये देईल, त्याच्या बदल्यात मला $1 मिळेल. तो $1 देऊन मी ती वस्तू घेईल. म्हणजे काल पण मी वस्तू $1लाच घेत होतो, आज पण $1ला घेतोय, तरी सुद्धा काल मला 100 रुपये द्यावे लागत होते, आज मात्र 200 रुपये द्यावे लागतात. मग जर मला 200 रुपये देऊन ती वस्तू घ्यावी लागत असेल आणि ती वस्तू वापरून मी जर इथे काही दुसरी वस्तू तयार करत असेल, तर मला वस्तूंच्या किमती वाढवाव्या लागतील. कारण काय? काल मला त्या वस्तूसाठी 100 रुपये खर्च येत होता, आज मात्र 200 रुपये खर्च येतोय, राईट? आणि याच्या एक्झॅक्ट उलट होतं. समजा काल 100 रुपये होते आणि आज 50 रुपये होऊन गेले, म्हणजे 50 रुपयाच्या बदल्यात मला $1 मिळतो. तर काय होईल की आज सुद्धा $1च आहे किंमत, पण आता मला कमी द्यावे लागतात पैसे, 50 रुपयेच द्यावे लागतात. मग 50 रुपये द्यावे लागत असतील म्हणजे माझा खर्च कमी झाला, खर्च कमी झाला म्हणजे मला किमती पण कमी ठेवता येतील. थोडक्यात काय की एक्सचेंज रेट फ्लक्च्युएशन म्हणजे विनिमय दरामधल्या बदलामुळे सुद्धा किमती कमी जास्त होतात. जेव्हा विनिमय दरामध्ये आपलं देशाचं चलन हे वीक होतं, कमकुवत होतं, म्हणजे आपल्याला $1च्या बदल्यात जास्त रुपये द्यावे लागतात,
त्यावेळी वस्तूंच्या किमती वाढतात. आणि ज्यावेळी रुपया स्ट्रॉंग होतो, म्हणजे मला कमी रुपये देऊन $1 मिळतो, त्यावेळी किमती कमी होतात, कारण मला खर्च कमी लागतो. ओके, तो अशा पद्धतीने हे विनिमय दरामुळे बदल होतात. ओके, तर बघा आपण काय बघितलं, पहिलं बघितलं आपण डिमांड पुल, नंतर बघितलं कॉस्ट पुश, आणि आता तिसरा जो फॅक्टर आहे तो आहे महागाईविषयीच्या लोकांच्या अपेक्षा. महागाईविषयीच्या लोकांच्या अपेक्षा. आता काय असतं, साधारणतः जनरल बातम्या चालू असतात, लोकांच्या चर्चा चालू असतात, उद्योग जगतामध्ये चर्चा चालू असतात, व्यापाऱ्यांमध्ये चर्चा चालू असतात. एवढंच नाही तर खेड्यापाड्यांमध्ये मारुतीच्या पारावर बसून सुद्धा चर्चा चालू असतात. काय की पुढच्या 2-4 महिन्यात, 10 महिन्यात, 5 महिन्यात महागाई वाढणार आहे का कमी होणार आहे, सोन्याचे भाव जास्त होणार आहेत का कमी होणार आहेत, कापसाचे भाव कमी होणार आहेत का जास्त होणार आहेत, या चर्चा चालू असतात. ओव्हरऑल महागाईच्या चर्चा चालू असतात. आणि लोकांची साधारणतः एक अपेक्षा असते की पुढच्या काळात महागाई वाढेल. अपेक्षा किंवा एक अंदाज असतो की पुढच्या काळात महागाई वाढेल का कमी होईल. जर लोकांची अशी अपेक्षा असेल की पुढच्या काळात महागाई वाढण्याची शक्यता आहे, तर काय होतं बघा की if firms expect future inflation to be higher and act on those beliefs, they may raise the prices of their goods and services at the faster rate. म्हणजे समजा मी एक उद्योगपती आहे आणि मी एखादा X कच्चा माल वापरतो आणि उत्पादन करतो आणि ते विकतो. जर माझ्या डोक्यात असं असेल की भविष्यामध्ये माझा हा जो कच्चा माल आहे याच्या किमती वाढण्याची शक्यता आहे, मग भविष्यात जर किमती वाढल्या म्हणजे माझा उत्पादन खर्च वाढेल, वस्तू कमी विकल्या जातील, माझा नफा कमी राहील, तर मी काय करेल की माझ्या डोक्यात आहे की भविष्यात किमती वाढण्याची शक्यता आहे, म्हणून मी आताच किमती वाढवेल, जेणेकरून बाबा आताच किमती वाढवून थोडासा नफा आता कमवून घ्या, जेणेकरून भविष्यात जेव्हा किमती वाढतील आणि आपली मागणी कमी होईल तर तो त्यावेळेचा नफा जरी कमी झाला तर आत्ता आपण कमावलेला जो नफा आहे त्याच्यामुळे ते बॅलन्स होऊन जाईल. म्हणजे जर एखाद्या उद्योगाला अशी अपेक्षा असेल की भविष्यात माझ्या कच्च्या मालाच्या किमती वाढण्याची शक्यता आहे, तर तो आताच आपल्या वस्तूंच्या किमती वाढवतो, जरी प्रत्यक्षात आत्ता कच्च्या मालाच्या किमती वाढलेल्या नाहीत तरी सुद्धा. आलं लक्षात. दुसरं असंही होऊ शकतं की समजा मला असा अंदाज आहे की बाबा मी कुठला तरी एक माल वापरतो, त्याच्या भविष्यात किमती वाढण्याच्या शक्यता आहेत, तर मी काय विचार करेल की यार आत्ताच हा माल याची किंमत कमी आहे, तोपर्यंत विकत घेऊन साठवून ठेवा. म्हणून त्या क्षेत्रातले सगळेजण तो माल आताच कमी भावाला विकत घेण्याचा प्रयत्न करतील. त्या भानगडीत काय होईल की त्या मालाची मागणी वाढेल आणि भविष्यातल्या अंदाजामुळे आताच तो माल खरेदी करण्याच्या भानगडीमध्ये त्या मालाची मागणी वाढेल, मागणी वाढून आताच तो भाव वाढेल. म्हणजे जी भविष्यात होणारी भाववाढ असते, भविष्यात भाववाढ होईल अशी जी शंका असते, त्या शंकेमुळे वर्तमान काळात भाववाढ होते. सो थोडक्यात काय की लोकांच्या महागाईविषयीच्या ज्या अपेक्षा असतात की भविष्यात काय होण्याची शक्यता आहे, याच्यामुळे सुद्धा प्रत्यक्षात आताच्या महागाईवर फरक पडतो. ओके, सो या झाल्या महागाईविषयीच्या अपेक्षा. ठीक आहे. त्याच पद्धतीने जर जनरल माणूस जो असतो, समजा मी एखाद्या कारखान्यामध्ये कामगार आहे आणि माझ्या डोक्यात जर असं असेल की भविष्यात जनरल महागाई वाढण्याची शक्यता आहे, तर मी माझ्या मालकाला जाऊन काय सांगेल की मालक जरा माझा पगार वाढवून द्या, कारण महागाई वाढण्याची शक्यता आहे, मला एवढ्या पगारामध्ये होणार नाही. मग तो पगार वाढवण्याचा तगादा लावेल, मग काही ना काही त्याला वाढवून द्यावे लागतील. ते वाढवून दिले म्हणजे तो जो कोणी व्यापारी असेल, उद्योगपती असेल, त्याचा मनुष्यबळाचा खर्च वाढेल, मनुष्यबळाचा खर्च वाढला म्हणजे त्याचा उत्पादन खर्च वाढेल, उत्पादन खर्च वाढला म्हणजे त्याच्या किमती वाढतील, त्याच्या वस्तूच्या, तो वाढवेल. अशा पद्धतीने वेगवेगळ्या लोकांच्या ज्या महागाईविषयीच्या अपेक्षा किंवा अंदाज असतात, त्या अंदाजामुळे सुद्धा महागाईवर परिणाम होतो. सप्लाय शॉक म्हणजे असं की सप्लाय शॉक इन्फ्लेशन. ओके, म्हणजे पुरवठा धक्का. हे ॲक्च्युली याच्यापूर्वी येऊन गेलेलं आहे, पण काही वेळा याला एक सेपरेट कारण म्हणून धरलं जातं. समजा काही अत्यंत अनएक्सपेक्ट किंवा अनफोर्सिन कारणांनी, म्हणजे अनपेक्षित आणि ज्यांचा अंदाज न होता, अशा कारणांनी अचानक जर सप्लाय म्हणजे पुरवठा एखाद्या वस्तूचा अचानक कमी झाला
तर त्याच्यामुळे ज्या किमती वाढतात त्याला सप्लाय शॉक इन्फ्लेशन म्हणतात. समजा एखादा विशिष्ट देश आहे, त्याच्यातनं आपण एखादी गोष्ट आयात करतो आणि सगळं व्यवस्थित चाललं होतं. अचानक त्या देशामध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाला, युद्ध सुरू झालं, गृहयुद्ध सुरू झालं, किंवा काही दहशतवादी हल्ला झाला, किंवा तिथे काहीतरी मोठं नैसर्गिक संकट आलं, तर अचानक त्या वस्तूचा तिथनं सप्लाय जर बंद झाला तर लगेच त्या वस्तूच्या किमती वाढतात. कारण काय? पुरवठा कमी झाला. याला म्हणतात सप्लाय शॉक किंवा पुरवठा धक्का. स्ट्रक्चरल इन्फ्लेशन और बॉटलनेक इन्फ्लेशन याला आपण संरचनात्मक चलनवाढ असं म्हणू शकतो. ॲक्च्युली आपण जे बघितलं ना, उद्योगधंद्यांचा जुनाटपणा वगैरे ते याच्यात येतं, पण काही वेळा याला एक वेगळं नाव पण दिलं जातं. काय? स्ट्रक्चरल किंवा बॉटलनेक. स्ट्रक्चरल म्हणजे संरचनात्मक, बॉटलनेक म्हणजे काय? बॉटलनेक म्हणजे जी कुठली बॉटल असते ना, तिची बॉटलची जी वरची मान असते, अरुंद भाग असतो, त्याला बॉटलनेक म्हणतात. बॉटलची नेक तिथे काहीतरी, ती जर छोटी असेल ना तर आतलं पाणी बाहेर पडायला अडचण असते. म्हणजे काही वेळा अर्थव्यवस्थेमध्ये असे काहीतरी प्रॉब्लेम असतात की ज्याच्यामुळे ती अर्थव्यवस्था अशी मोकळी विकसित होत नाही. त्याच्यात काहीतरी संरचनात्मक प्रॉब्लेम असतात. म्हणजे काय? की जुनाट तंत्रज्ञान असेल, पायाभूत सुविधा नसतील, कुशल मनुष्यबळ नसेल, वगैरे वगैरे. यामुळे यामुळे ज्या वस्तूंच्या किमती जास्त राहतात त्याला आपण काय म्हणतो? स्ट्रक्चरल किंवा बॉटलनेक इन्फ्लेशन. म्हणजे संरचनात्मक किंवा बॉटलनेकला मला शब्द माहीत नाही मराठी, बॉटलनेकला बॉटलनेकच लक्षात ठेवा, बॉटलनेक इन्फ्लेशन. ओके, राईट. प्रोटीन इन्फ्लेशन हा पण एक प्रकार आता आजकाल विशेष करून विकसित आणि विकसनशील देशांमध्ये वापरला जातो. प्रोटीन इन्फ्लेशन. चेंजिंग डायटरी हॅबिट्स ऑफ द पॉप्युलेशन ड्यू टू इन्क्रीज इन इन्कम. ज्यावेळी एखाद्या देशामध्ये लोकांचं उत्पन्न वाढायला लागतं तर त्या उत्पन्न वाढीबरोबर त्यांच्या जेवणाच्या पद्धती, खाण्याचे पदार्थ बदलतात. बघा, आम्ही ज्यावेळी लहान होतो, अजिबात पैसे नव्हते, तर एकतर आम्ही न्याहारी करायचोच नाही. ब्रेकफास्ट ही कन्सेप्टच नव्हती. म्हणजे एक जेवण नव्हतंच. आता मी तरी ब्रेकफास्ट दररोज करतो, अनेक जण करतात, पण पूर्वी ब्रेकफास्ट नाही करायचो. दुपारी जेवणामध्ये काय असतं? अत्यंत पातळ भाजी असायची, ती पण घरच्या डाळीची वगैरे असायची, आणि भाकर असायची. तो काला मळायचा आणि काला करून खायचा. पण जसा जसा विकसित होत झालो, माझ्याकडे पण मी ऑफिसर झालो, थोडेफार पैसे आले, तर आता मी ब्रेकफास्ट पण करतो. ब्रेकफास्टमध्ये वेगवेगळे पदार्थ असतात. उत्तप्पा असतो, डोसा असतो, इडली असते, ढोकळे असतात, अजून काय काय असतं जेवण. अशा पद्धतीने काय होतं की जसजसा माणसाकडचा पैसा वाढत जातो, देशाचं उत्पन्न वाढत जातं, तसं त्या डायटरी हॅबिट्स म्हणजे जेवणाच्या पद्धती बदलत जातात, अन्नपदार्थ बदलत जातात. आणि ते एक प्रकारे चांगलं असतं. म्हणजे मी असं नाही म्हणणार की मी ज्यावेळी गरीब होतो त्यावेळी चांगलं होतं, नाही. त्यावेळी इसेन्शियल न्यूट्रिएंट्स नाही मिळायचे आम्हाला, प्रोटीन नाही मिळायचे, व्हिटॅमिन B12 मिळत नसेल, D3 मिळत नसेल, आलं लक्षात. सो ते काही चांगलं नाही. आपल्याला वाटतं की काय भारी दिवस होते वगैरे, नाही. पण प्रत्यक्षात बघितलं ना तर गरिबीचे दिवस खरोखर काही भारी वगैरे अजिबात नसतात. आपण थोडेसे बरे झालो, मध्यमवर्गीय झालो की आपल्याला ते गरिबीचं कौतुक करायची फार हौस असते. प्रत्यक्षात ते दिवस चांगले नसतात. आणि ते दिवस चांगले असते तर मग गरिबीतनं बाहेर पडण्यासाठी आपण प्रयत्न का केले असते? सो जसा माणूस गरिबीतनं बाहेर पडतो तसं त्याचे डायटरी हॅबिट्स म्हणजे जेवणाच्या पद्धती बदलतात, पदार्थ बदलतात. अर्थात ते चांगले पदार्थ आले पाहिजे. अननेसेसरी फास्ट फूड, चिप्स, जंक फूड, पिझ्झा, बर्गर, कोल्ड ड्रिंक्स वगैरे हे नको यायला. दिस इज रॉंग. पण जे न्यूट्रिशियस आहेत, म्हणजे डाळी आपल्या जेवणामध्ये असल्या पाहिजेत, फळं असली पाहिजेत, भाजीपाला असली पाहिजे, प्रोटीन्स असले पाहिजेत. जे नॉनव्हेज खाणारे असतील ते अंडी, मटण, चिकन, फिश वगैरे वगैरे असं. सो जेव्हा लोकांकडचा पैसा वाढतो त्यावेळी त्यांचा जेवणावरचा खर्च पण वाढतो आणि साधारणतः प्रोटीन रिच म्हणजे प्रोटीन जास्त असलेले पदार्थ जेवणामध्ये येतात. आणि त्याच्यामुळे ओव्हरऑल स्पेशली जे फूड आयटम्स आहेत, अन्नपदार्थ आहेत, त्यांच्याशी संबंधित वस्तूंच्या किमती वाढतात. आणि त्याच्यात तो प्रोटीन हा जास्त असल्यामुळे त्याला प्रोटीन इन्फ्लेशन असं देखील म्हणतात. ओके, सो अशा पद्धतीने मित्रांनो जे चलनवाढीचे मेन आपण 5 प्रकार आणि त्याच्यातले आणखी उपप्रकार किंवा उपकारणं, 5 मुख्य कारणं आणि त्याच्यातली उपकारणं ही बघितली. आणि हे तुम्ही साधारणतः लक्षात ठेवा. त्याच्यात मात्र एक लक्षात ठेवा की जी
निर्यातीमुळे होणारे निर्यातीमुळे होणारी चलनवाढ असते ती पुरवठाजन्यही असते आणि मागणीजन्यही असते. सो हे 5 नाही 6 होते. डिमांड पुल, कॉस्ट पुश, अपेक्षा आधारित किंवा अंदाजा आधारित म्हणजे इन्फ्लेशन एक्सपेक्टेशन, सप्लाय शॉक म्हणजे पुरवठा धक्का, स्ट्रक्चरल ऑर बॉटलनेक म्हणजे संरचनात्मक, आणि प्रोटीन इन्फ्लेशन. आणि मग या प्रत्येकामध्ये जे डिटेल आणखी वेगवेगळी कारणं होती ती पण आपण बघितली. राईट. तर अशा पद्धतीने इथे आपण चलनवाढीची सगळी कारणं संपवलेली आहेत. ओके. पुढच्या लेक्चरपासून आपण चलनवाढ मोजायचे जे इंडेक्सेस आहेत म्हणजे कन्झ्युमर प्राइस इंडेक्स, होलसेल प्राइस इंडेक्स वगैरे त्या टॉपिकला सुरुवात करू. राईट. थँक्यू व्हेरी मच.